प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सलाम. आजच्या रविवारच्या सहभागितीमध्ये पुन्हा एकदा आपण एकत्र आलो, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. एक सुंदरशी संध्या आपणास दिली. होय, परमेश्वर रोज एक दिवस आपणास दाखवतो, सुंदररित्या राखतो. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. तो रोज एक दिवस आपणास दाखवतो, रोज एक आपणा दिवस दाखवून त्यामध्ये चालवितो. स्तोत्रसंहिता 101 याचं पहिलं वचन म्हणतं, दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन, हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. दया व न्याय याविषयी मी गाणे गाईन, हे परमेश्वरा तुझी स्तोत्रे गाईन. होय, आज आपण हे दाविदाचं स्तोत्र आहे. पुन्हा एकदा प्रभूमध्ये एकत्र आलो, त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि आपणही देवाविषयी गाणे गाऊया, त्याचे दया व न्याय याविषयी आपण गाणे गाऊया आणि त्याची स्तोत्रे आपण गाऊया. आपल्या ओठांचं अर्पण प्रभूमध्ये, प्रभू येशूमध्ये देवाला सादर करूया. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू, त्याच्यानंतर आपण आजच्या सहभागितेमध्ये वचनाकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, इथून पुढचा सर्व काळ समय तुझ्या हाती देतो. होय प्रभू, एक सुंदरशी वेळ संध्या आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून झालेल्या सर्व चुकांची, अपराधांची, कालपासून आज दिवसभरच्या चुकांची ख्रिस्ताच्या क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे तू प्रत्येकाला तू स्थिर कर, ज्याने आमची मन खुलीत त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. होय, इथून पुढचा काळ तो आशीर्वादित केलेला आहे ख्रिस्तामध्ये, आम्हास ठाऊक आहे. म्हणून प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ आणि एक दोन गीतं प्रभूला आपण सादर करू, की प्रभू महान आहे, त्याने आपणास सुंदररित्या राखलं. सुंदररित्या एकत्र आणलं, त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ आणि आपण त्याची स्तुती करू. वचन वाचल्यानुसार आपण त्याचे दया व न्याय याविषयी गाणे गाऊया आणि त्याचे स्तोत्र गायन करूया. प्रार्थना में पहा, प्रार्थना ह्या काय असतात? प्रार्थना ह्या देवाकडे आपल्या विनंत्या, अर्ज सादर करणाऱ्या अशा असतात आणि त्या पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण हृदयाने जेव्हा तुम्ही त्याच्याकडे सादर करतात तेव्हा तोही ऐकतो. असंच एक सुंदर प्रार्थनाविषयी दोन गाणे आहेत, त्यातलं आपण एक गाणं प्रभूमध्ये त्याला सादर करूया. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. है प्रभु यीशु कितना प्यारा है तू, है प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा.
मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं। तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। कितना मधुर है तेरा वचन, रात मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन। दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। है प्रभु यीशु कितना प्यारा है तू, है प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की होय आपण पूर्ण तनाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने आपण देवामध्ये सहभागीत असलो पाहिजे आणि आपल्या प्रार्थना विनंत्या त्या प्रभूच्या आत्म्यामध्ये एक चित्त राखत त्याकडे आपण सादर केल्या पाहिजे. होय, तो जिवंत परमेश्वर आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता, जगाच्या पापाकरता त्या वधस्तंभावर अर्पण असा दिला. आणि त्याच्या रक्ताद्वारे जी शांती, जी सार्वकालिक जीवनाकरता शांती आवश्यक होती, ती करण्यात आली. ती देहाची नव्हे तर आध्यात्मिकरित्या अंतकरणाची जी पूर्णता व्हावी अशी देवाची इच्छा होती, ती त्याच्या पुत्राद्वारे करण्यात आली. आणि होय, जो कोणी त्या नामावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त आत्मिकरित्या त्याच्या जीवनामध्ये कार्यान्वित होतो आणि त्याच्या आत्मिक प्रतिरूपाचं अशी रचना त्याच्या जीवनामध्ये तयार होते.
ते आत्मिक तारू आहे. नोहाच्या काळी जसं लाकडी तारू बनवायला लावलं होतं देवाने आणि नोह आणि त्याचं कुटुंब वाचलं. आता या काळी ही पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवली आहे. या काळी जो कोणी त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि आपलं आत्मिक तारू, विश्वासरूपी तारू बांधतो, तो त्या काळी तरेल. ज्याच्या ठायी पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा आहे. नोहाला 3 मजले बनवायला लावले होते परमेश्वराने. तसंही आपल्या जीवनामध्ये या काळी या विश्वासरूपी तारूमध्ये ख्रिस्त म्हणलेला जो विश्वास, पिता आणि पवित्र आत्मा, अशा 3 कप्पे आपल्या जीवनात असले पाहिजेत. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. आणि यामध्ये तुमची त्या विश्वासरूपी तारूची रचना झालेली आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये पवित्र मंदिराकरता रचत गेलेले, विश्वासाद्वारे त्या प्रीतीमध्ये पाया घातलेले, उंचावत जात असलेले, देवाच्या दृष्टिकोनी जो सौम्य शांत आत्मा बहुमूल्य आहे, त्याच्या अविनाशी शोभेने शोभलेले असे तुम्ही आम्ही हवे आहेत. आणि तीच वधू तो वर पसंत करेल. 5 शहाण्या 5 मूर्ख. 5 शहाण्या आतमध्ये गेल्या कारण की त्यांच्याकडे साठवणुकीचं तेल होतं, त्यांचे दिवे लावलेले होते आणि वाणी झाली तेव्हा त्या जागृत होत्या. 5 मूर्खही उठल्या पण त्यांच्याकडे तेल नव्हतं. होय, आपण देवाच्या वचनामध्ये रममान होणारे, अहोरात्र मनन करणारे, वचनानुसार वर्तणूक करणारे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेत चाललेले असे आपण असलो पाहिजे. म्हणजे ती वाणी आपल्याला समजेल, आपण जागृत राहू. कारण पवित्र आत्मा होणाऱ्या गोष्टी विदित करेल असं ख्रिस्त सांगतो. होय, आपलं तन मन धन त्याच्या चरणी लावलेले असे बना. कारण की ज्या नश्वर गोष्टी आहेत, मग तो आपला देह का असाना. उपदेशाच्या पुस्तकात सांगितलंय पहा, पाहणाऱ्या मंदावतील, आस्था मंदावेल, दळणाऱ्या कमी होतील, चांदीचा दोर तुटेल, बदाम फुटेल, अशी ती शरीराची अवस्था आहे. शेवटच्या काळी म्हातारपणात जेव्हा मनुष्य जातो, त्याची अवस्था उपदेशाच्या पुस्तकात नमूद केलेली आहे. याकरता आपल्या तारुण्य समयामध्ये आपल्या उत्पन्नकर्त्याला स्मरा. आजच दिवस लक्षात ठेवा, आपलं ते मरण ख्रिस्ताने वधस्तंभावर सहन केलं. आपल्यासाठी त्याने ते वेदना सहन केला. आपल्यासाठी त्याने पापाचा खंड भरला. याकरता आपलं तन मन धन प्रभूच्या चरणी नेहमी ठेवलेले असे राहा. फक्त प्रार्थनेपुरतच नाही, आपल्या शेजाऱ्या संगती, आपण जिथं काम करतो तर शांतीने प्रीतीने वर्तणूक करणारे असे बना. निंदेबद्दल निंदा नाही तर आशीर्वाद देणारे असे बना. शांती करणारे कामकरी देवाला ख्रिस्तामध्ये हवे आहेत. शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाचे पुत्र म्हणतील असं ख्रिस्त प्रभू येशू सांगतो. पहा, उपासना संगीतमध्ये 506 नंबरचं गाणं आत्मसमर्पण सागळे यांनी लिहिलेलं आहे. तन मन धन प्रभू तव चरणी. होय, त्यांनी आपल्यासाठी स्वतःचं शरीर, मांसमय शरीर असं त्या वधस्तंभावर दिलं. आपलं मन, आपलं हृदय त्याने आपल्या ठाई येऊन चेंज केलं. तोच आपलं धन आहे आणि तोच आपला प्रभू आहे. त्याकरता आपलं सर्व जे काही आहे ते त्याचं आहे. तो आपण श्रीमंत बनावं याकरता तो स्वर्ग लोक सोडून या पृथ्वीवर आला. आणि पहा, दासासारखं रूप त्याने धारण केलं आणि वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलं. एवढं नम्र चित्त त्याने आपल्या ठाई स्वतः ठाई ठेवलं, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये. कोणाचाही नाश होऊ नये. जो कोणी त्या प्रभूवर विश्वास ठेवेल तो त्या सार्वकालिक जीवनामध्ये जाईल. जो आपल्या जीवनामध्ये प्रभू म्हणून दावा करेल, त्याला स्वीकारेल, शोध घेईल, येणारा संदेश सुद्धा त्याच गोष्टीवर आहे. जोपर्यंत आपल्याकडे काळ आहे पण आपण त्या प्रभूला प्राप्त करून घेतलेलं आहे का? नाव माहिती आहे पण तो आपल्या जीवनामध्ये, आपल्या तारूमध्ये सवार आहे का? त्याची वाणी आपण ऐकत आहोत का? तन मन धन प्रभू तव चरणी,
तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. पहा, तुमच्याकडे जे काही आज आहे ते सर्व त्याच्या कृपेमध्ये मिळालेलं असं आहे. जे काय तुम्ही थोडे संदेश सांगत असाल, जे काय तुम्ही प्रभूविषयीचं नाव तुम्हाला ओळखीचं आहे, जिथे कुठे प्रभूमध्ये तुम्हाला राखलेलं आहे, त्याने ते याकरता राखलेलं आहे त्याची प्रजा शुद्ध अशी त्याला स्वतः समोर उभा करता यावी, जेव्हा तो गौरात प्रगट होईल. मग आपण त्यासाठी तयार होत असलेले असे आहोत का? आपल्या जीवनी ती तयारी आहे का? आपल्या जीवनात ती तयारी तशी होत आहे का? आपण त्या तयारीस उतरलेले असे आहोत का? आज आपल्याला हे सर्व प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत की आपण तसे तयार होत आहोत का? आपण ती तयारी आपल्या जीवनामध्ये केलेली आहे का? काय प्रभू आपल्या जीवनामध्ये आलेला आहे काय? होय, हे गाणं सुद्धा ते सांगतं, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, सकल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. होय, आपलं तन मन धन जे काही तुमच्या जवळ आज आहे ते सर्व त्याच्या जवळ समर्पित असे करा. कारण की पहा, तो दिवस जवळ येत आहे, ती वेळ जवळ येत आहे, तो काळ जवळ येत आहे की प्रभू प्रगट होण्याचा काळ जवळ येत आहे. ख्रिस्त पहाटेचा तारा, आपल्या अंतःकरणाचा दिवस, प्रगट होण्याचा काळ जवळ येत आहे. आपण येणारा संदेश सुद्धा तोच ऐकणार आहोत. शांतीच्या गोष्टी तुम्ही आम्ही समजून घेतलेल्या आहेत का? आपण प्रभूशीची ओळख आहे, पण आपल्या विश्वास रूपी तारूमध्ये ख्रिस्त आपल्या ठाई आलेला आहे का? तो आवाज आपण ओळखलेला आहे का? त्या मेंढपाळाच्या वाणीची ओळख आपण करून घेतलेली आहे का? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये, ज्ञान प्रकटीकरणामध्ये आपण चाललेले असे आहोत का? होय, तो काळ जवळ येत चाललेला आहे. त्या आवाजाची ओळख करून घ्या, त्या आवाजाची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घ्या आणि तो आवाज आपल्या ठाई ओळखणारे असे बना. आपल्या ठाई तो आवाज ओळखा, त्या आवाजाची ओळख करून घ्या, कारण की तो काळ परत तुम्हा आम्हास मिळणार नाही. तो काळ तुम्हा आम्हास परत मिळणार नाही. याकरता तो आजच वेळ आहे, तर आजच आपल्या जीवनामध्ये त्याची ओळख करून घ्या. विश्वासरूपी तारूमध्ये ख्रिस्ताला आपल्या जीवनात बोलवा. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान, सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी
आवाज आई अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा, आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत प्रशस्त जनावर धन्यवाद देतो प्रभू शुद्ध जनावर धन्यवाद देतो पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो। या वेळेकरता समय करता येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, ते आत्मिक ज्ञान दे आणि तू विश्वास तुझ्या सामर्थ्याचा प्रत्येका ठिकाणी तू घाल। सर्व संकटाच्या काळात, निंद्याच्या काळात, छळांच्या सर्व परिस्थितीमध्ये प्रत्येकाला तू स्थिर राख। अजी भुकेले तहानले त्यांनाही तू आत्मिक ज्ञान त्यांच्या ठाई तू घाल। ही प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणतात पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। या आपण आजच्या संदेशाकडे आपण जाऊया आणि आज पुन्हा एकदा ते आत्मिक वचन आपल्या ठाई आपण समजून घेऊया। त्याची आत्मिक उलगडा पवित्र आत्मा प्रभूशीच्या नावामध्ये आपल्या ठाई करो आणि आपल्याला त्या आत्मिक ज्ञानाने भरो। जे काही वचन आज प्रभू आपणास सांगेल त्या वचनाच्या द्वारे ते आत्मिक ज्ञान तुमच्या आमच्या ठाई ख्रिस्तामध्ये विदित केलं जाव। होय, तो आत्मिक मन्ना तुमच्या आमच्या आत्मिक वृद्धी करता तो देव। पहा, तुमच्या आमच्या जीवनात अजून काळ आहे, या जगात अजून प्रभू येशूवर विश्वास ठेवण्यासाठी तो काळ दिलेला आहे आणि त्या काळामध्ये आपण त्याचं वचन समजून घेणारे असलो पाहिजे, त्याला शोधणारे, त्याला प्राप्त करून घेणारे असलो पाहिजे। आज आपण असाच एक संदेश ऐकणार आहोत जो आपले आत्मिक वृद्धी करेल, आपल्याला आत्मिक दानामध्ये वाढवेल जर आपण ती इच्छा बाळगली आणि सर्व संकटापासून आपल्याला दूर सुद्धा ठेवेल, सर्व परीक्षापासून दूर सुद्धा ठेवेल। होय, काही काळ दिलेला असतो, परमेश्वर जवळ असतो, प्रभू जवळ असतो, तोपर्यंत त्याला प्राप्त करून घेणं गरजेचं असतं। मनुष्याच्या जीवनामध्ये काही काळ असा दिलेला असतो की त्याच्या चुकांची क्षमा केलेली असते, प्रभू वाट पाहत असतो त्याच्या वळून येण्याची। होय, देवाचं वचन सांगतं या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल। या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल। आपल्याकडे जे दिवस आहेत, आज म्हणलेला काळ, उद्या दिवस पाहिला तर उद्या म्हणलेला काळ, आज म्हणलेला काळ, उद्याही आज आहे। तर त्या दिवशी आपण नेहमी प्रभूमध्ये त्या शांतीच्या गोष्टी शिकणारे, प्रभूला ओळखणारे आणि प्रभूला प्राप्त करून घेणारे बनलो पाहिजे। आणि देवाचं वचन आपल्याला बोध करतं या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल। अजूनही काळ या जगामध्ये दिलेला आहे, प्रभूला प्राप्त करण्याकरता, त्याच्याकडे वळण्याकरता काळ दिलेला आहे। कोणासाठी? सर्व अविश्वासू लोकांकरता आहे आणि जे त्याला ओळखतात, जे त्याच्यापासून दूर आहेत अशा लोकांकरता
हा काळ दिलेला आहे. या दिवशी जो दिवस रोज पाहतात तो दिवस त्या सर्व लोकांना दिलेला आहे की त्या दिवशी त्यांनी त्या शांतीच्या गोष्टी ओळखून घ्याव्यात. प्रेज द लॉर्ड. रोज एक काळ दिलेला आहे प्रभूला प्राप्त करून घेण्याकरता, शांतीच्या गोष्टी शिकण्याकरता. रोज तो काळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिलेला आहे. मग आपण त्या दिवसामध्ये, त्या काळामध्ये त्याच्या गोष्टी शिकत आहोत का? त्या शांतीच्या गोष्टी प्राप्त करत आहोत का? त्याच्याकडून ती शांती प्राप्त करत आहोत का? जी शांती ख्रिस्तामध्ये दिली, जी त्याच्या ठाई आहे, ती शांती आपण प्राप्त करणारे असे आहोत का? कारण की वचन सांगतं, प्रभू येशू स्वतः म्हणतो, या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. जर शांतीच्या गोष्टी त्या दिवसामध्ये ओळखून घेतल्या, विश्वासू जे आजपर्यंत प्रभू येशूच्या नावापासून दूर आहेत, अशा सर्वांनी जर त्या दिवसामध्ये शांतीच्या गोष्टी शिकून घेतल्या, ओळखून घेतल्या, प्रभू येशूला प्राप्त करून घेतलं तर किती बरे होईल असं वचन सांगतं. प्रभू येशू स्वतः म्हणतो, या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. आज सुद्धा तो काळ दिलेला आहे अविश्वासू लोकांकरता, विश्वासू लोकांकरता. जगामध्ये अजून तो काळ आहे की ख्रिस्ताला ओळखून घेण्याचा, प्रभू येशूला प्राप्त करून घेण्याचा, त्या शांतीच्या गोष्टी ओळखून घेण्याचा, स्वतःची शांती अंतःकरणाची आध्यात्मिकरित्या सुंता करून घेण्याचा काळ अजून तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पहा, लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 41 ते 44 वचनामध्ये प्रभू येशूने काढलेले उद्गार, वचन इथं नमूद आहेत. हे मत्तेमध्ये सुद्धा आहे. यरुशलेमाकडे पाहून येशूने केलेला विलाप. यरुशलेम नगराकडे पाहून प्रभू येशूने जो विलाप केला होता तो इथं नमूद आहे. काय नमूद आहे? लूक शुभवर्तमान 19वा अध्याय 41 ते 44 वचन. लूक शुभवर्तमान 19वा अध्याय 41 ते 44 वचन काय म्हणतं आपण वाचूया. मग तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्याकरिता रडून म्हणाला. पहा, ख्रिस्त यरुशलेम नगराजवळ आला आणि ते पाहून रडून म्हणाला. ख्रिस्ताने यरुशलेम नगराजवळ आला आणि त्याकडे पाहिलं आणि रडून म्हणाला असं लिहिलंय. त्याने विलाप केला यरुशलेमाकडे पाहून. आज जर प्रभू येशू आपल्याकडे पाहत आहे देवाच्या उजव्या साईडने, तर तो आज आपल्याविषयी काय म्हणत असेल? आपल्या जीवनात देवाला आवडणाऱ्या गोष्टी अशा आहेत का? जसा मग तो नगराजवळ आल्यावर ते पाहून त्याकरता रडून म्हणाला, जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असतात तर किती बरे होते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. पुढे असे दिवस तुला येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढकोट बांधून तुला वेढा देतील, तुला चौकडून कोंडतील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यात धोंड्यावर धोंडा राहू देणार नाहीत, कारण तुझा समाचार घेतल्याचा प्रसंग तो ओळखिला नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तो काळ आहे आपल्या जीवनामध्ये, आपण वचन ऐकत असतो, वाचत असतो, पण ती शांती प्राप्त करून घेत नाही, प्रभू येशूला प्राप्त करून घेत नाही, त्या वचनाद्वारे त्या प्रभू येशूची ओळख करून घेत नाही. यरुशलेमकडे जेव्हा ख्रिस्त प्रभू येशू या जगामध्ये होता, तेव्हा यरुशलेम नगराजवळ आल्यावर त्याकडे पाहून रडून त्याने विलाप केला आणि म्हणाला, जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते. असं का म्हणाला ख्रिस्त? कारण की ख्रिस्ताला त्यांनी ओळखलं नाही. यहुदी लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं नाही आणि शास्त्र लेखाप्रमाणे वधस्तंभावर त्याला खिळण्यात आलं आणि तो दिवस आला होता. त्यांनी त्याला ओळखलं नाही.
ते सार्वकालिक जीवन, ती शांती ख्रिस्ताद्वारे प्राप्त करून घेतली नाही. आज हे वचन आपणास सांगतं, जर तूही या दिवशी, आज आपल्याकडे पण दिवस आहेत, मग आपण आपले दिवस कसे व्यतीत करत आहोत? काय आपण त्याला हाका मारत आहोत, आपल्या जीवनात बोलवत आहोत? काय तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे? जर तुम्हाला तो प्राप्त झालेला नाही, तर आपण या दिवसामध्ये काय करत आहोत? त्याच्या मागे पडलेले आहोत का? विश्वासाद्वारे आपण ठेवलेल्या विश्वासार्थ आपल्या ठाई यावा, वास करावा, आपण पवित्र आत्म्यामध्ये चालावं, अशी आपण इच्छा, प्रार्थना ख्रिस्ताद्वारे पित्याकडे करत आहोत का? वचनाद्वारे आपण समजून घेत आहोत का? परमेश्वराला, प्रभू येशूला, पवित्र आत्म्याला आपण ते विनंती करत आहोत का? ते आत्मिक दान, आत्मिक मन्ना, आत्मिक उलगडा आपण बायबलच्या वचनाचा, पवित्र शास्त्रातल्या वचनाचा मागत आहोत का? जर तुमच्या आमच्या जीवनात शांती नाहीये, शांती म्हणजे देहाची शांती नाही, तुमचं अंतःकरण जर अस्वस्थ असेल, मन जर स्थिर नसेल, तर तुमच्या ठाई ती, आमच्या ठाई ती शांती नाहीये. कारण आमच्या ठाई तो विश्वास नाहीये, तो ख्रिस्त नाहीये. जेव्हा प्रभू येशू तुमच्या जीवनात येईल, विश्वास ठेवाल, तेव्हा तुम्हाला ती खरी शांती मिळेल. जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असतात तर किती बरे होते. परंतु आता ह्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. परमेश्वर प्राप्तीचा प्रभू येशूला ओळखण्याचा काळ दिलेला आहे. यरूशलेमाकडे पण पहा, तो काळ दिलेला होता, पण त्यांनी समजून घेतल्या नाही. पहा, ख्रिस्त तिथं यरूशलेमाकडे आला आणि रडून म्हणाला, तू जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असतात तर किती बरे होते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. आज आपणही प्रभूवर विश्वास ठेवतो काय? आपण ती शांतीच्या गोष्टी प्रभूला प्राप्त करून घेतलेल्या आहेत का? ओळखून घेतलेल्या आहेत का? आणि जर या दिवशी, या म्हणलेला काळ, आज म्हणलेल्या काळात आपण प्रभूला प्राप्त करून घेतलेला नाही, त्याला ओळखलेलं नाहीये, तर आपल्याला ह्याचा काळ येणार आहे जो इथं नमूद आहे, आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. यरूशलेमाकडे पाहून ख्रिस्त म्हणतो, आता त्या गोष्टी तुझपासून गुप्त केल्या आहेत. का असं म्हणलं? कारण की प्रभू येशू त्या काळामध्ये होता. त्यांनी यहुदी लोकांनी ओळखलं नाही की हा देवाचा पुत्र आहे, आपल्या पापाचा खंड भरायला आलेला आहे. जे शास्त्राला एक भविष्यवाणी होती त्यानुसार त्यांनी वधस्तंभाला खिळलं. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो काळ आहे, या वचनानुसार तो काळ आहे. जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते. पुढे असे दिवस येतील की ज्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढकवड बांधून तुला वेढा देतील, तू चौकडून कोंडतील. जर आपण प्रभूला ओळखत नाही आहोत, आपल्याला प्राप्त करून घेत नाही आहोत, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आहोत, पवित्र शास्त्र वाचत नाही, तर आपली परिस्थिती अशीच होते की आपण सर्व संकटाने घेरले जातो, त्या सैतानाच्या परीक्षेमध्ये पडले जातो. तुम्ही प्रभूला प्राप्त करून घेत नाही, वचन वाचत नाही, त्याचा आत्मिक मन्ना घेत नाही, त्याची वाणी ओळखत नाही, म्हणून अनेक संकटाने तुम्ही काय केले जाता? घेरले जाता. तुम्ही संकटात पडता, त्या मोहपाशात पडता, त्या सैतानाच्या विळखळमध्ये येता. या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. आज आपण सुद्धा, आपल्याकडे वेळ आहे, तर आपण शांतीच्या गोष्टी ओळखून घेणारे, प्रभूला प्राप्त करून घेणारे असलो पाहिजे. पहा, यशया याचा 55 अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतात. यशया याचा 55 अध्याय 1 ते 4 वचन काय म्हणतात पहा. यशया याचा 55 अध्याय, यशया याचा 55 अध्याय 1 ते 4 वचन आपण वाचूयात. यशया याचा 55 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. यशया 55 याचं 1 ते 4 वचन काय सांगतं पहा. अहो तानेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या.
सौदा करा, खा, या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो. कान द्या, मचकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईन. पहा, मी त्यास राष्ट्राचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमिले आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो, माझा ऐका. आणि ज्या अन्नाने तुमची तृप्ती होत नाही, पोटासाठी कमवलेलं अन्न किती दिवस पुरणार? आज खाल, उद्या परत भूक लागणार आहे. पण जे सार्वकालिक जीवनाचं अन्न आहे, जिवंत पाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे, वचन आहे, आपण वाचतो का? प्रभूला ओळखून घेत आहोत का? प्राप्त करून घेत आहोत का? इथं स्पष्ट सांगतं, जे अन्न नव्हे त्याकरता दाम का देता? ते सार्वकालिक जीवनाचं अन्न नाहीये. ते आज तुम्ही जेवला तर तुम्हाला परत उद्या भूक लागणार आहे. म्हणजे कष्ट करायचे नाहीत, कमवायचं नाही असं नाही. पण आपण सर्वात जास्त महत्व कोणाला देत आहोत? देवाला. त्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपण खटपट करत आहोत का? त्या शांतीच्या गोष्टी आपण शिकत आहोत का? आपल्या ठाई ती शांती, विश्वास आहे का? कान द्या, मचकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल. परमेश्वर काय म्हणतो? कान द्या, मचकडे या, मला प्राप्त करून घ्या, म्हणजे तुमचा जीव वाचेल. आणि मी तुम्हाबरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईल. होय, परमेश्वर म्हणतो, कान द्या, मचकडे या. आज म्हणलेला काळ आपला तुमच्या आमच्या जीवनात आहे काय? पण त्या शांतीच्या गोष्टी प्राप्त करून घेत आहोत काय? यरूशलेमाकडे ख्रिस्त पाहून म्हणतो, रडतो, आज तू त्या शांतीच्या गोष्टी शिकून घेतल्या तर किती बरे होईल. म्हणून अशी वेळ आहे की तुझ्यापासून त्या गोष्टी दृष्टीस लपवल्या जाईल आणि तू वेड्यात पडशील. यरूशलेमाला ख्रिस्त म्हणतो. आपण पण त्या ख्रिस्ताला प्राप्त करून घेत नाही, वचन शिकत नाही, पवित्र आत्म्यामध्ये चालत नाही, आपल्या ठाई तो येत नाही, वचनाचा मन्ना आपण घेत नाही आणि आपणही संकटात, अडचणीत अडकले जातो. तो सैतान भूलतापामध्ये अडकवतो. दाविदाला देऊ केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईन, ख्रिस्त इथं परमेश्वर सांगतो. होय, दाविदाच्या घराला अंकुर फोडलेला तो प्रभू येशू आहे. जर तुम्ही परमेश्वराकडे जाल, त्याला मागाल, तर प्रभू येशू तुम्हाला प्राप्त होईल. हे सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी तुम्हाला प्राप्त होईल. याच यशाया 55 अध्यायामध्ये 6 आणि 7 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याला धावा करा. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनाचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाचे मार्ग सोडा, ते जगाची समरूपता आपल्या जीवनातून काढून टाका. परमेश्वर कोण आहे, जिवंत, याची ओळख करून घ्या. त्यांनी ओळख केलेली आहे, तुमची आमची ओळख करून घेतलेली आहे त्या प्रभू येशूच्या नामामुळे. त्या प्रभू येशू जे नाम तुम्हाला दिलं विश्वास ठेवायला, त्या विश्वासाद्वारे, त्या प्रभू येशूच्या द्वारे देवाने तुमची आमची ओळख करून घेतलेली आहे. आपण त्याची ओळख करून घेणं गरजेचं आहे. आपण त्याला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडे तो काळ आहे तोपर्यंत. जर तो तुमच्या जीवनातला, आमच्या जीवनातला काळ संपला, उद्या आपण या जगात नसू, तर काय प्राप्त केलं आपण? मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या जीवाचा नाश केला, तर त्याला त्याचा काय लाभ? मग ते कृष्णव्रत आणि ख्रिस्ताने सांगितलेलं वचन नमूद आहे. तुम्ही सर्व काही जगात मिळवलं, संपत्ती मिळाली, सर्व काही मिळवलं, आणि सार्वकालिक जीवनात तुम्ही गेलच नाही, स्वर्गात गेलच नाही, तर त्याचा काय लाभ होणार आहे? परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा.
तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. तो तुमच्या आमच्या जवळ आहे, पण आपण त्याला बोलवत नाही आपल्या जीवनामध्ये, त्याला हाक मारत नाही. तो मारतो, पण आपण त्याची वाणी ओळखत नाही, त्याला प्राप्त करून घेत नाही. होय, परमेश्वर हाका मारत आहे तुम्हाला, तुमच्यापर्यंत नाव पोहोचवलेले प्रभू येशू, पण तुम्ही त्या प्रभू येशूचे नाव घेऊन पित्याला हाक मारत नाहीये, त्याच्या ओ देत नाहीये त्याला, म्हणून तुमच्या जीवनात तो नाहीये, त्याची ओळख तुमच्या जीवनात झालेली नाहीये. त्यांनी त्याची ओळख ख्रिस्ताद्वारे करून दिली तुम्हाला, पण आपण ती ओळख आपल्या जीवनात करून घेतलेली नाहीये. आपण त्या शांतीच्या गोष्टी शिकलेल्या नाहीये, म्हणून आपण सर्व संकटात अडचणीत पडतो. आम्ही संकटात अडचणीत का पडतो? कारण की आपण ती ओळख करून घेत नाही. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. प्रेज द लॉर्ड. इर्मया याचा 7वा अध्याय 13 वचनामध्ये वन वचन काय सांगतं? इर्मया 7वा अध्याय 13 वचन. इर्मया 7:13 काय म्हणतं पहा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्य केली, मी तुम्हाशी मोठ्या निकडेने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही, मी तुम्हास हाक मारित असता तुम्ही उत्तर दिले नाही. पहा, इर्मया 7:13 मध्ये परमेश्वर जे म्हणतो इर्मयाने नमूद केलेलं आहे. काय म्हणतो परमेश्वर? तुम्ही ही सर्व कृत्य केली. कुठले कृत्य केली? देवळात गेला, परमेश्वरासमोर उभा राहिला, पण परमेश्वर आपल्या जीवनात मागितलं नाही, तुम्ही त्याची वाणी ओळखली नाही, तो त्याची वाणी ओळखून त्याला प्राप्त करून घेतलं नाही आजपर्यंत. देवाने प्रभू येशूद्वारे तुमची आमची ओळख केली, पण त्याची ओळख आपण आपल्या जीवनात करून घेतली नाही. परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्व कृत्य केली. सर्व काही केलं, तुम्ही सर्व कृत्य केलेली आहे प्रभूला, म्हणजे दान धर्म केले, सर्व धर्माचरण केलं, सर्व गोष्टी केल्या, करून पाहिलं, पण प्रभू प्राप्त झाला का? नाही प्राप्त झाला. का नाही प्राप्त झाला? की आपण त्याची वाणीच ओळखली नाही, आपल्या जीवनात बोलवलंच नाही. आपण देहाने धार्मिकता केली आजपर्यंत. आपण मंदिरात जाऊन बसणं, टाळ्या वाजवणं, नाचणं, सर्व केलं. इथं लिहिलंय आधीच्या वचनामध्ये, पहा इथं काय लिहिलंय 10व्या वचनात, आणि मग येऊन ज्या मंदिरात मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्या समोर उभे राहता. तुम्ही येता मंदिरामध्ये, उभे राहता, व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगल कृत्य कराव्यास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणता. आम्हाला पाप झालेलं आहे, परत जाऊन जगामध्ये मिक्स होता आणि सर्व कृत्य करत बसता जी देवाला आवडत नाही ती. परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्य केली, मी तुम्हास मोठ्या निकडेने बोलत असता, मी निकडेने बोललो तुमच्या संगती, तरी तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. मी तुम्हाला हाक मारित होतो तरी तुम्ही उत्तर दिले नाही. आपण प्राप्तच करून घेतलेलं नाही, परमेश्वर आपल्या जीवनातच नाहीये. फक्त आपण देहाने कृती करतो, देहाने विश्वास ठेवतो, पण आपल्या अंतःकरणात तो आज आहे का? आपल्या जीवनात मध्ये त्याला ओळख करून घेतलेला आहे का आपण? परमेश्वराने तुम्ही आवाज दिला होता, तुम्ही दिली नाही. आमोस याचा 4था अध्याय, आमोस याचा 4था अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. आमोस याचं पुस्तक, आमोसाचं पुस्तक याचा 4था अध्याय यातलं 12 आणि 13 वचन काय म्हणतं पहा. यास्तव हे इस्रायला, मी तुला असेच करीन, मी तुला असेच करीन, म्हणून इस्रायला आपल्या देवासमोर येण्यास सिद्ध ऐस. कारण जो पर्वत निर्माण करतो, वारा उत्पन्न करतो, मनुष्याच्या मनातील विचार काय आहेत याची त्याला जाणीव करून देतो, जो प्रभात अंधकारमय करीतो आणि पृथ्वीच्या उच्च स्थलावर चालतो, त्याचे नाव परमेश्वर सेनाधीश देव हे आहे. होय, तुमच्या मनातले विचार तो तुम्हाला ओळख करून देतो, वारा वाहितो, उच्च स्तरावरून चालतो, त्याचं सेनाधीश परमेश्वर नाव आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता खंड असा दिला. काय आपण त्या प्रभू येशूला ओळखलेला आहे काय? तो आपल्या जीवनात आहे काय? परमेश्वराने आपली ख्रिस्तामध्ये ओळख करून घेतली, आपल्याला क्षमा केली,
पण आपण त्याची ओळख करून घेतलेली आहे काय? काय आपल्या जीवनामध्ये तो आहे काय? काय त्याची वाणी आपल्या जीवनामध्ये आहे काय? आमोस आमोस याच्या पुस्तकामध्ये पण अजून एक वचन आहे. आमोस याचा 8वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. कारण की आज आपल्याकडे तो काळ आहे. या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल असं एरिशमाला ख्रिस्त म्हणतो. आज आपल्याकडे काळ आहे. आपण या दिवसामध्ये त्याची ओळख करून घेत आहोत का? त्याचे वचन वाचत आहोत का? कारण की असा काळ येणार आहे तुमच्या आमच्या कानावर सुद्धा वचन पडणार नाही. जसं एरुशलेमाच्या बाबतीत ख्रिस्त म्हणाला, पहा तू बेड्यात पडशील, चारी बाजूने घेराव घालण्यात येईल. तुझ्या दृष्टीपासून त्या गोष्टी आता लपवलेल्या आहेत. आपल्याही जीवनात असा काळ येऊ शकतो. जर आपण प्रभू येशू उद्या आला, आपण तयार असलं पाहिजे, त्याची ओळख असली पाहिजे. आमोस याचा 8वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणील. तो दुष्काळ अन्नाचा नव्हे तर पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. प्रेज द लॉर्ड. असा दुष्काळ येणार आहे की तुम्हाला वचन ऐकायला मिळणार नाही. तुम्ही शोधत फिरताल परमेश्वराला, या गावातून त्या गावात, या शहरातून त्या शहरात, पण तो प्राप्त होणार नाही. कारण यरुशलेमाकडे पाहून प्रभू येशूने रडला, विलाप केला आणि म्हणाला, या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. पण त्याने ते समजून घेतलं नाहीत. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. आम्ही पण या काळात येऊ शकतो. जर तो काळ आला तर आपण त्या काळात जर असू तर आपल्यालाही वचन ऐकायला मिळणार नाही. पण जर वचन आपण प्राप्त करून घेतलं असेल, प्रभू येशूची ओळख करून घेतली असेल, पहा ते वचन काय सांगतं. प्रभू परमेश्वरांत पहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणील. तो दुष्काळ अन्नाचा नव्हे किंवा पाण्याचा नव्हे, तर परमेश्वराची वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. तो दुष्काळ कसला आहे? वचने ऐकण्यासंबंधाचा होईल. आज आपण खूप वर्ष वचन ऐकत आहोत. चर्चमध्ये ऐकत असाल, घरी वाचत असाल, पण ते तेवढ्या आत्मिकतेने वाचतो का? पवित्र आत्म्याने त्याचं वचन समजून घेत आहोत का? त्याची वाणी ओळखतो का? आपल्या जीवनात तो ख्रिस्त प्राप्त करून घेतला का आपण? ते या समुद्रातून त्या समुद्रापर्यंत भटकतील. या समुद्रापासून त्या समुद्रापर्यंत, या पृथ्वीच्या टोकापासून त्या पृथ्वीच्या टोकापर्यंत भटकतील. उत्तरेपासून पूर्वेपर्यंत पडत झडत जातील. ते परमेश्वराचे वचन प्राप्त करून घेण्यासाठी झटकून तिकडे धावतील, तरी त्यांस ते प्राप्त व्हायचे नाही. त्या समय सुंदर तरुणी व तरुण तहानेने मूर्छित होतील. जे शमरोन येथील मूर्ती शपथ घेऊन म्हणतात की हे दाना तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैशेबाच्या यात्रेची शपथ, ते पडतील, पुन्हा उठायचे नाहीत. पहा, हे वचन सांगतं की परमेश्वराच्या वचनांचा दुष्काळ पडेल. या शहरातून त्या शहरात तुम्ही वचन ऐकण्याकरता पळाल. असा काळ येणार आहे. या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. आज तुमच्या आमच्या जीवनात काळ आहे, तर आपण तो काळ समजून घेतला पाहिजे. आपण परमेश्वराची ओळख करून घेतली पाहिजे. जो जिवंत परमेश्वर स्वर्गामध्ये बसला आहे, त्याची ओळख तुमच्या आमच्या जीवनात करून घेतली पाहिजे. त्या परमेश्वराला तुम्ही ओळखलं पाहिजे. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय 24 ते 28 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्राचा पहिला अध्याय 24 ते 28 वचन. मी हाक मारली पण तुम्ही आला नाही, मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही. परमेश्वर काय म्हणतो? मी हाक मारली होती पण तुम्ही आला नाही. मी हात पुढे केला पण कोणी लक्ष दिलं नाही. तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवैर केला पण माझा वाग्दंड तुम्ही जुमानला नाही. यास्तव तुमच्या विपत्तीकाली मी हसेन
तुमच्यावर संकट आले असता मीही थट्टा करीन, वादळाप्रमाणे तुम्हावर संकट येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल, विपत्ती उद्वेग ही तुम्हावर ओढवतील, त्या समयी ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही, ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यास सापडणार नाही. पहा, असा काळ का येतो? आपण संकटात का पडतो? पृथ्वीवर अनेक परीक्षा प्रसंग येणार आहेत. जे देवाला मानणार नाहीत, त्याला ओळखून घेणार नाहीत, सर्व त्या परीक्षा प्रसंगामध्ये अडकले जातील. का? कारण की परमेश्वराला प्राप्त करून घेतलं नाही, प्रभूवर विश्वास ठेवला नाही, मग ते संकटात पडतील. मग परमेश्वर म्हणतो मी आवाज दिला, कोणी ऐकला नाही, मी हात पुढे केला, कोणी लक्ष दिलं नाही. अशा लोकांवर संकट येईल आणि मग ते जेव्हा मला हाक मारतील मी उत्तर देणार नाही, ते मला आसक्तीने शोधतील, मी त्यांना सापडणार नाही. मी आवाज दिला होता, कोणी ओ दिली नाही, मी हात पुढे केला होता, कोणी लक्ष दिलं नाही, मग ते संकटात पडतील, ते जेव्हा मला हाक मारतील मी उत्तर देणार नाही, ते आसक्तीने शोधतील, मी प्राप्त होणार नाही असं परमेश्वर म्हणतो. या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. आपल्याकडे तो काळ आहे, आपण त्या शांतीच्या गोष्टी ओळखणारे, त्याला प्राप्त करून घेणारे झालो पाहिजे. नीतिसूत्र 1:23 वचन सांगतं, माझा वाग्दंड ऐकून वळा, पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन, मी आपली वचने तुम्हास कळवीन. परमेश्वर म्हणतो वचन ऐकून, वाग्दंड ऐकून तुम्ही माझ्याकडे वळा, म्हणजे मी काय करीन? माझ्या आत्म्याचा तुमच्यावर वर्षाव करीन आणि माझी वचने तुम्हास कळवीन. परमेश्वर स्वतः पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे तुम्हास वचन शिकवेन, कळवेन. प्रेज द लॉर्ड. जर आपण परमेश्वराकडे वळतो, त्याला मागतो आपल्या जीवनात, तो आत्मा देतो, पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याद्वारे ते वचन कळवितो, शिकवितो, चालवितो. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण त्याला ओळखलं पाहिजे, पवित्र आत्म्यामध्ये मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आपण जशी परमेश्वर आणि ख्रिस्तामध्ये तुमची आमची ओळख करून घेतल्या, तुमच्या आमच्या पापांचा खंड भरला, तसंच आपल्या जीवनामध्ये त्या परमेश्वराची, प्रभू येशूची ओळख करून घेणारे आपण बनलो पाहिजे. आणि जर आपण या काळी शांतीच्या गोष्टी शिकलो तर आपण संकटात पडणार नाही. आपला पवित्र आत्म्याद्वारे बोध होईल. तुमच्या आजूबाजूला किती शत्रू आले, किती संकट आली, तरी तुम्ही राखले जाल, तुम्ही सुरक्षित राखले जाल. का? लूक शुभवर्तमान याचा 19 अध्याय 41 त्या वचनामध्ये ख्रिस्त यरुशलेमाकडे पाहून काय म्हणतो? जर तूही या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असत्या तर किती बरे होते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. आपण आपल्याकडे दिलेल्या काळामध्ये त्याला प्राप्त करून घेत नाही. ती वचन जोपर्यंत आपल्याला मिळत असतं, आपण त्या वचनाद्वारे त्याचं ज्ञान, त्याचं पवित्र आत्मा, प्रभू येशू, जिवंत पिता याची ओळख करून घेत नाही, त्याला आपल्या जीवनात मागत नाही. म्हणून असा काळ येतो की त्या आपल्या दृष्टीपासून गुप्त केल्या जातील. यरुशलेमाकडे पाहून ख्रिस्त म्हणतो की पहा, मेढगड बांधून तुला वेढा देतील, तुला चौकडून कोंडतील. यरुशलेमाला म्हणला चौकडून कोंडतील, तुला मेढकोट घातला जाईल. शेवटच्या काळाचं चिन्ह आहे की यरुशलेमाला वेढा पडेल. यरुशलेमाला वेढा पडेल असं शेवटच्या काळाविषयी चिन्ह आहे. तुम्ही आम्ही पण सुद्धा आमच्याकडे काळ आहे तर आपण देव प्राप्त, परमेश्वराला प्राप्त करून घेतलं का? प्रभूला प्राप्त करून घेतलेला आहे का? तो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करत आहे का? नाहीतर आपणही संकटात अडकले जाऊ. तुम्ही जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही देवाच्या समागमतेपासून दूर गेलेले आहात. म्हणजे संकट येणार नाही असं नाही. जेव्हा तुम्ही देवाला प्राप्त करून प्रभूला प्राप्त करून घेतलेला आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेला आहे, वचन वाचत आहात, त्याचा आत्मिक बोध घेत आहात, तर सर्व संकट, सर्व अडचणी तुम्हाला बोध केला जाईल, तुम्हाला समज दिली जाईल. आत्ताच आपण नीतिसूत्रामधलं वचन वाचलं. परमेश्वर म्हणतो तुम्ही वाग्दंड ऐकून जर वळाला तर माझ्या आत्म्याचा तुमच्यावर काय करीन? वर्षाव करीन आणि माझी वचन तुम्हाला कळवीन. आपण जर परमेश्वराकडे वळलो,
वचन समजून घेण्याचा प्रयत्न केला, प्रभू येशूला आपल्या जीवनात प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या सैतानाच्या परीक्षा, संकट, अडचणी याचा बोध पवित्र आत्म्यामध्ये आपल्याला होईल आणि आपण राखले जाऊ. स्तोत्र संहिता याचा 91 अध्याय पहिलं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 91 याचं पहिलं वचन, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो, जो नेहमी परमेश्वराच्या सहभागितेत असतो, प्रार्थनेत असतो, वचनात असतो, मननामध्ये असतो, चिंतनामध्ये असतो, झोपलेला असताना सुद्धा देवाचं वचनाचं चिंतन करतो, चालत असतो, बोलत असतो, देवासाठी प्रार्थना करत असतो, त्याच्या चांगुलपणामध्ये राहतो, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी झटतो, तो कसा राहील? त्याच्या सावलीत राहील. प्रेज द लॉर्ड. यातलं दुसरं वचन काय म्हणतं पहा. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवितो. परमेश्वर ते दुर्ग आहे, परमेश्वर तो आश्रय आहे. पहा, यरूशलेमाकडे पाहून ख्रिस्त म्हणतो, विलाप करतो, हे यरूशलेमा, रडतो ख्रिस्त आणि म्हणतो, तू शांतीच्या गोष्टी या दिवशी समजून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. आज तो शेवटच्या काळाविषयी ते चिन्ह आहे. लूक शुभवर्तमान याचा 19 अध्याय 41 ते 44 वचन. तो काळ तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा आहे. आपण ते त्या काळामध्ये देवाचं वचन शिकत नाही, त्याला प्राप्त करून घेत नाही, म्हणून संकटात, अडचणीत आपण पडतो. आपल्याकडे तो काळ आहे. स्तोत्र संहिता 91 मध्ये पण तेच वचन सांगतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जे देवाच्या समागमामध्ये राहतात, चालतात, त्याला प्राप्त करून घेतात, ते त्याच्या सावलीत राहतील. त्यांच्यावर सावली राहील, उन्हाची झळी त्यांना पोहोचणार नाही. कितीही संकट आली, कितीही अडचणी आले तर त्यांना बोध होईल. यरूशलेमाच्या दृष्टिकोनातून ख्रिस्ताने ते वचन सांगून ठेवलेलं आहे. शेवटच्या काळी यरूशलेमाला वेढा पडेल, हे वचन एक चिन्ह म्हणून सांगून ठेवलेलं आहे. का सांगितलं? कारण जोपर्यंत ख्रिस्त या जगात होता, तिथे होता, त्या लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं नाही, तो देवाचा पुत्र असा विश्वास ठेवला नाही, आणि शास्त्र लेखाप्रमाणे जी भविष्यवाणी होती तसं ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आलं. ख्रिस्त म्हणतो, तू शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या असता तर किती बरे होते. आज आपल्याकडे काळ आहे काय, पण त्याची वाणी ओळखलेली आहे काय? आपल्या जीवनात ख्रिस्त विश्वासाद्वारे तो आलेला आहे काय? आपण त्याची ओळख करून घेतलेली आहे का? देवाने ख्रिस्तामध्ये तुमची आमची ओळख केली खरी, पण आपल्या जीवनामध्ये त्याची ओळख आपण केलेली आहे काय? दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को जान लिया मैंने, आवाज उसकी जिसका किया अपमान. धीमी आवाज, तो मधुर आवाज परमेश्वराचा आहे. काय तुम्ही त्या मेंढपाळाचा आवाज प्राप्त करून घेतलेला आहे काय? त्या मेंढपाळाच्या मागे चाललेली मेंढर तुम्ही आहात का? योहान 10व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने सांगितलं, माझी मेंढर त्या दुष्टाच्या वाणीच्या मागे चालणार नाही, का ती वाणी ओळखत नाही, माझी मेंढर माझ्या मागे चालते. आणि स्तोत्र 91 ते सांगतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जे परमेश्वराची ओळख करून घेतलेले आहेत, त्याच्या समागमे चालतात, निरंतर प्रार्थनेत राहतात, त्याच्या वाणीने पवित्र आत्म्याच्या वचनामध्ये चालतात, ते त्याच्या सावलीत राहतील. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराला म्हणतो, तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवतो, कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. शेवटच्या काळी, शेवटच्या परीक्षा प्रसंगापासून कोण वाचलं जाईल? यरूशलेमाला ख्रिस्त म्हणतो की पा, तुझ्या जवळ मेढकोट टाकला जाईल, तू बंदीमध्ये पडशील. त्यांचे डोळे तेव्हा उघडले जातील जेव्हा विदेशी लोकांचा इस्रायलमध्ये भरणा होईल, तेव्हा ते ओळखून जातील की हा तो दुष्ट आहे, हा तो पहा ते श्वापद आहे, हा तो ख्रिस्त खरा नाहीये, तो भजनीय देव आहे, ख्रिस्त नाहीये. ते ओळखणार नाही. आज तुमच्या आमच्या जीवनात तो काळ आहे. आज आपल्या जीवनामध्ये ती ओळख करून घ्या, आणि जे अशी ओळख करून घेतात ते त्या पृथ्वीवर येणाऱ्या परीक्षा प्रसंगापासून राखले जाईल. तुमचं जीवन, आमचं जीवन आज संकटात आहे का?
अडचणीत आहे का? नीतिसूत्र 1 अध्याय 23 वचनात सांगितले, परमेश्वर म्हणतो, जो वाग्दंड ऐकून मजकडे वळतो त्याच्यावर मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करील, माझी वचन त्यास कळवील. पवित्र आत्म्यामध्ये परमेश्वर त्यांना ज्ञान देतो जे त्याचा वाग्दंड ऐकून वळतात. परमेश्वरने तुम्ही हाक मारली होती, कुणी ऐकली नाही. मी हात पुढे केला होता, कुणी लक्ष दिलं नाही. मग ते संकटात असताना ते मला हाका मारतील, मी ऐकणार नाही. ते आसक्तीने मला शोधतील, मी त्यांना प्राप्त होणार नाही. यरूशलेमाकडे वेळ होता, ख्रिस्त म्हणला त्यांनी ओळखून घेतलं नाही. तू शांतीच्या गोष्टी आज ओळखून घेतलं तर किती बरे होईल. आज म्हणलेला काळ आपल्या जीवनात आहे, तर आपण आज ख्रिस्ताला नुसतं नावाने ओळखणारे नाही, तर आत्मिकरित्या आपल्या जीवनामध्ये तो आलेला आत्मिक अनुभव घेणारे बनलो पाहिजे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये आपण चाललो पाहिजे. तो वचनाचं आत्मिक ज्ञान आपल्या ठाई प्रगट झालं पाहिजे. ख्रिस्ताद्वारे पित्याला मागितलं पाहिजे वचनांचे अर्थ, आणि आपण त्या 5 शहाण्या कुमारीसारखे साठवणीचं तेल म्हणजे पवित्र आत्म्याचं वचन आपल्या ठाई ठेवलेले आणि त्यामध्ये चाललेले आपण असलो पाहिजे. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझं पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुझा आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे. पहा, यातलं 5 वचन म्हणतं काय? रात्रीच्या समयीचं भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर 2 प्रहरी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. असे अनेक संकट येतील, अनेक अडचणी येतील. 666च्या शिक्क्यामध्ये आपण जाऊ आपण, पण या सर्व गोष्टीपासून ते निभावले जातील जे ख्रिस्तामध्ये निवडलेले आहेत, त्याची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घेतलेली आहे. आणि लूक शुभवर्तनामध्ये 19 अध्याय 1 ते 41 ते 44 वचनामध्ये ख्रिस्त यरूशलेमाकडे पाहून त्याच गोष्टी विदित करतो की या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. पण यरूशलेमाने ओळख करून घेतली नाही. आणि ख्रिस्त तिथं म्हणतो की पहा, आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त केल्या आहेत. आमोस याच्या 8व्या अध्याय 11 ते 13 वचनामध्ये आपण वचन ऐकलं की वचनांचा दुष्काळ येणार आहे. या गावातून त्या गावात, पूर्वेकडून पश्चिमेकडे तुम्ही फिराल. का? तर देवाचं वचन समजून घेण्याकरता, देवाचं वचन प्राप्त करून घेण्याकरता वचनांचा दुष्काळ पडणार आहे. मग आज आपल्या ठाई वेळ आहे. आज आपण ते पूर्ण शास्त्र समजून घेतलेलं आहे का? त्याचा वचनाचा आत्मिक बोध घेतलेला आहे काय? पवित्र आत्मा सत्याचा कैवारी तुमच्या आमच्या जीवनात येऊन तो तुम्हाला शिकवत आहे का? ख्रिस्ताची वाणी तुम्ही प्राप्त करून घेतलेली आहे का? तो तुमच्या त्याच्या वाणीद्वारे बोलत आहे काय? जर आपण आज म्हणलेला या दिवसाच्या काळामध्ये ती शांती ख्रिस्ताकडून प्राप्त करून घेतलेली नाही, त्याला आपण आपल्या जीवनात प्राप्त करून घेतलेलं नाही, पवित्र आत्म्याद्वारे आपण वचनाचा बोध घेत नाही, तर आपणही त्या संकटामध्ये पडले जाऊ. पहा, इथं वचन सांगतं, तुझ्या बाजू सहस्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षवधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. ते कधी तुमच्या भिडणार नाही. तुम्हाला संकटाचा बोध कधी होईल? योहान 16:13 नुसार सत्याचा कैवारी येईल, तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्यात नेईल. कारण की तो आपल्या स्वतःच सांगणार नाही, जे ऐकलं ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी विदित करेल. जी संकट येणार आहे, जे त्रास होणार आहे, जे सर्व गोष्टी होणार, सर्व पवित्र आत्मा तुम्हाला त्यात बोध करेल. कधी करेल? जेव्हा तुम्ही आज त्याला प्राप्त करून घेत आहात तुमच्या आमच्या जीवनामध्ये, त्याची ओळख करून घेतलेली आहे आपल्या जीवनामध्ये. नुसतं देहिकरित्या प्रभू येशू विश्वास ठेवून जमणार नाही, चर्चला जाऊन जमणार नाही, एकमेकांना ख्रिस्ती म्हणून ओळखून जमणार नाही. तर ती शांती आपल्या जीवनात हवी, ती प्रीती आपल्या जीवनात हवी, ती क्षमाशीलता आपल्या जीवनात हवी. आत्मिकरित्या ख्रिस्त प्रभू येशू विश्वासाद्वारे तुमच्या ठाई चालला पाहिजे, तुम्ही त्यात बसलेले असला पाहिजे, तुमच्या दाई त्याची कृती असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जो परात्पराच्या गुप्त सळी वसतो तो सर्व सहमताच्या सावलीत राहील. यरूशलेमाकडे पाहून ख्रिस्ताने या गोष्टीचा विलाप केला होता. आज हे वचन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. काय ख्रिस्त आपल्याकडे पाहून तसाच विलाप करत आहे का? आपल्याकडे पाहून दुःख करत आहे का? ख्रिस्ताला ओळखत आहेत. हे ख्रिस्ताचं नाव यांच्यापर्यंत पोहोचलं, माझं नाव यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण यांनी मला प्राप्त करून घेतलेलं नाहीये.
यांनी त्या शांती माझ्याकडून घेतलेली नाहीये. जगाकडेच शांती शोधत आहेत, दैहिक शांती शोधत आहेत, जगामध्ये रममान राहिलेले आहेत, जगाची समरूपता त्यांच्या जीवनामध्ये आहे. आज तुमच्या आमच्या जीवनात ती जगाची समरूपता आहे काय? ते काढून टाका. जी फांदी फळ देत नाही ती छाटली जाईल, आणि छाटली जाऊन ती फाट्यासारखी वाळेल, आणि ती अग्नीत टाकली जाईल, नरकात टाकले जाऊ. लक्षात ठेवा, या दिवशी शांतीच्या गोष्टी ओळखून घेतल्या तर किती बरे होईल. बरे कधी होईल? आपलं सार्वकालिक जीवन कधी मिळेल? ख्रिस्तामध्ये आपण स्वर्गात कधी जाऊ? जर आपण त्याला ओळखून आपल्या जीवनात घेतोय, आपण ते प्राप्त करून घेतोय, ती शांती त्याकडून प्राप्त करून घेतली. ख्रिस्त विश्वासाद्वारे आपल्या ठाई आलेला आहे, पाया घातलेला आहे, तो वाढत आहे आपल्या ठाई. योहान म्हणला होता, माझा रास व्हावा आणि तुझी वृद्धी व्हावी. होय, तुमच्या आमच्या जीवनात तो ख्रिस्त आहे का? चेक करा. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचनं सर्वांच्या तुमच्या आमच्या जीवनात, ऐकण्याच्या जीवनात आशीर्वादाची करो. आत्मिक मन्ना देव आणि पवित्र आत्म्यामध्ये तो तुम्हाला मार्गदर्शन करून आज प्रभू प्रत्येकाची या रात्री भेट घेऊ. या आपण छोटीशी प्रार्थना करूया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया, आजची सहभागिता संपूया. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. फुलाताई आजारी आहेत, त्यांसाठी प्रार्थना करूया. खोकत आहेत, ताप आहे, थंडी आहे. तर प्रार्थना करूया. या आपण आपले नेत्र बंद करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. एक सुंदरची वेळ तू आमच्या जीवनात आणलीस. प्रभूच्या आत्म्यामध्ये तू आम्हाला एकत्र आणलंस, ऐक्य राखण्यास एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि सुंदरच्या वचनाद्वारे तू आम्हाला बोध दिलास, त्याबद्दलही धन्यवाद देतो. होय, आज आमच्या जीवनामध्ये तो काळ आहे. ख्रिस्ता ठाई जी शांती आहे आमच्या ठाई तू ख्रिस्तामध्ये तू घाल. आज आमच्या जीवनामध्ये तू ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तू ये. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा प्रत्येकाच्या वस्तीस यावं, असं विश्वासरूपी तारू प्रत्येकाचं बांधलं जावं. नोहाच्या काळी जसं परमेश्वरा तू वचन सांगितल्यानुसार त्यांनी बांधलं, पहिला, दुसरा, तिसरा मजला बनवला, तसंच आमच्याही जीवनी पिता, पुत्र, पवित्र आत्मा यावा आणि आमचं विश्वासरूपी तारू बांधलं जावं, आणि त्या काळी आम्ही तरावं तुझ्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. कारण की परमेश्वरा, तुझं वचन सांगतं, माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने वाचेल. होय, विश्वासरूपी तारू आमच्या ठाई तू बांधायला घे. आमच्या ठाई आम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे आमच्या ठाई वास कर. आज आम्ही तुम्हाला हाका मारतो, तुला आमच्या जीवनात बोलवितो. आमच्या ठाई ये. फुलाताईंचं कुटुंब आहे, सॅमसन अंकलचं लेकर त्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन पाहत आहेत तेवढे भाऊ बहिणी आहेत, या सर्व आई आहे, शेजारची ताई दादा, त्यांची सुना नातवंड लेकर आहे, सर्वांच्या जीवनामध्ये परमेश्वरा तू वास कर. तुझा प्रकाश वास करावा. सर्व अंधकाराच्या गोष्टी त्यांच्या जीवनातून काढल्या जाव्यात, आणि तू तारू त्यांचं विश्वासरूपी बांधावं आणि त्या काळी तरावं असं तू कर. प्रत्येकाला प्रभू प्राप्त व्हावा, आणि ती भुका ताना प्रत्येका ठिकाणी तू घाल. कारण की धार्मिकतेची भुकेले ताने ते धन्य, ते तृप्त होतील. होय, ते धार्मिकतेच्या भुका ताना प्रत्येका ठिकाणी तू तयार कर. त्यांना तुझी वाणी दे, आणि ती वाणी ख्रिस्ता त्यांनी ओळखावी असं तू होऊ दे. आज रात्री येणार असेल तू जागृत ठेव. जे अन्न प्रत्येकाला तू देशील, त्यांना खाऊन त्यांना तू शक्ती सामर्थ्य दे, ते शिक्षणाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. आज जिथं प्रार्थना चालली, त्या प्रार्थना ती अडखणं ख्रिस्तामध्ये घालव. जिथे छळ निंदा चालू आहेत, तिथे ख्रिस्त विश्वासू लोकांना, सेवकांना तुझ्या आत्म्यामध्ये, विश्वासामध्ये दृढ ठेव, आणि त्यांच्याद्वारे तू अंधकारात बसलेल्या लोकांमध्ये ख्रिस्ताचा प्रकाश तारण विदित कर. ज्यांना जे आज निराशेमध्ये आहेत, छळामध्ये आहेत, रागामध्ये, द्वेषामध्ये, त्यांना क्षमा कर. प्रभू त्यांची भेट घे. आज जे निराशामध्ये बसलेले आहेत, पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू आशा घाल, आणि अंधकारातून ख्रिस्ता बाहेर आण. तसंच तो प्रार्थना करतो, जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांना सुखरूप प्रियजनांकडे पोहोचव. जे भुकेले तहानलेल्या मुखास अन्न पाणी दे. आज जे बिछाणाला खिळलेले आहेत, अनेक व्याधींनी, अनेक रोगाने, अनेक त्रासांनी, मेंदूचे विकार असेल, नसांचे विकार, डोळ्यांचे विकार, त्वचेचे विकार, हाडांचे, पोटांचे असतील, अपंग असतील, व्यंग असतील, कॅन्सर असतील, अशा सर्वांना तू स्पर्श कर, आणि त्यांच्या ठाईचे विकार ख्रिस्ता तुझ्या खाल्ल्या पटक्यामध्ये काढून टाक. त्यांना तू आरोग्य, ते तुझ्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने त्यांना तू सावर.
सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं यांच्या मुखास अन्न पाणी दे. सर्व सेवाभावी काम करणाऱ्या भाऊ बहिणींसाठी, डॉक्टर नर्सेससाठी प्रार्थना करतो. त्यांच्याही हाताला तुझ्या आरोग्याने स्पर्श कर, त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. आणि ज्यांचं मानधन मोठमोठ्या कंपन्यांकडे अडकले, बिलं अडकले, ते ख्रिस्ता मोकळं कर. ज्यांच्या हाताला काम नाहीये, काम दे. विशेष करून शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करतो. या पावसाच्या दिवसामध्ये पेरणीसाठी त्यांना वेळ मिळावा आणि त्यांची लागवड चांगली व्हावी असं तू कर, होऊ दे. तसेच तू ज्यांचं नुकसान झालं या पावसामुळे, त्यांची भरपाई त्यांना ख्रिस्तामध्ये मोकळी केली जावी असं होऊ दे. तसेच तो प्रार्थना करतो, जास्त कष्ट करतायत तरी त्यांचा मोबदला त्यांच्या हाती पदरी पडलेला नाही. जिथं दबलेला आहे मालकाकडे, तर ख्रिस्ता ते मोकळा करते. मालकामध्ये परिवर्तन कर, त्यांची तू भेट ख्रिस्तामध्ये तू घे. तसेच तू प्रार्थना करतो, फुला त्यांचं कुटुंब, त्यांच्या घरातील सर्व व्यक्तींना तू स्पर्श कर. फुला त्यांना तू स्पर्श कर. ही त्रास त्यांच्या जीवनातून ख्रिस्ता आता या क्षणी काढून टाक. तुझं आरोग्य, प्रीती, विश्वास त्यांच्या ठाई कार्य करू दे. तिथं राहतात तिथं तुझ्या आरोग्यात, शांतीत, विश्वासात, तारणात त्यांना तू ख्रिस्तामध्ये दृढ कर. सॅमसन अंकल तिच्या लेकरांना तुझ्या ज्ञाना प्रीतीमध्ये भर. त्यांच्याही दैहिक त्रासातून, त्यांच्या जीवनातून ते दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये काढले जावे. आईला आरोग्यामध्ये ठेव. शेजारची सुना आहेत, त्यांची नातवंड आहेत, ताई दादांची, यांनाही तुझ्या आरोग्यात, प्रीतीमध्ये, शांतीमध्ये दृढ ठेव. ऑनलाईन जेवढे पाहतात, हिवाळी कुटुंब आहेत, डॉक्टर खोत आहेत, जेवढे आहेत भाऊ बहिणी, त्यांना सर्व तुझ्या आरोग्यात स्पर्श कर. त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचे त्रास आहेत, ज्या अंधकाराच्या गोष्टी आहेत, ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये काढल्या जाव्यात. त्यांना तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये, विश्वासामध्ये चालू. होय, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांच्या जे विचार, कल्पना आहेत, तुझ्या योजना, संकल्पनाने ख्रिस्तामध्ये पूर्ण कर. आणि रात्री प्रत्येकाची ख्रिस्तामध्ये तू भेट घे. दृष्टांताद्वारे, स्वप्नाद्वारे, वाणीद्वारे, वचनाद्वारे त्यांना तू प्रगट हो. हे सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तुझकडे करतो. देशातील प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. देशामध्ये शांती राहावी असं तू कर. फुलाताईंचं कुटुंब, सॅमसन अंकल तिची लेकरं, आई, शेजारची ताई दादा, सुना, नातवंड त्यांची लेकरं, ऑनलाईन पाहतात, हिवाळी कुटुंब, डॉक्टर खोत, त्यांच्या घरातील, या सर्वांना तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे, केलेल्या प्रार्थनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित केलेला आहे. प्रत्येक मागण्यांचं तू फळ दिलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद देती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे, तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा, प्रार्थनेत राहा, तत्पर राहा आणि प्रभूची ओळख आपल्या जीवनात करून घ्या. सलाम.